सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिराज नित्याच्या हातावरील मेहंदी पाहतो तर त्यात जयदीप अधिराज असं नाव लिहिलेलं असतं. तर अधिराज विचार करतो, हा जयदीप कोण असेल? माझ्यासोबत याचं का नाव लिहिलं असेल यांनी? आणि त्याचवेळी नित्याचे डोळे उघडतात तर अधिराज आतमध्ये जातो. तर नित्या मनात स्वतःशीच म्हणते, तूच आहेस माझा जयदीप. कधी कळणार तुला? सकाळी सगळेजण बाहेर असतात त्यावेळी पाहुणे आतमधून आई असं ओरडते आणि बाहेर येते आणि नित्याला म्हणते, का केलंस तू असं? तर नित्या विचारते, मी काय केलं? तर आई म्हणते, कशाला त्यांच्यावर ओरडायलीस, काय झालंय? तर पाहुणी म्हणते, तुम्हीच बघा काय झालंय आणि तिचे हात पुढे करते आणि म्हणते, सगळी मेहंदी पुसली गेली माझ्या हातावरची. तर आई म्हणते, हे कसं काय झालं? तर पाहुणी नित्याकडे बघत म्हणते, हिनेच केलं असणार आहे सगळं. तर नित्या म्हणते, मी काहीही केलेलं नाहीये. तर पाहुणी म्हणते, मग हे सगळं काही आपोआप झालं का? पण हे सगळं देवीमुळे झालेलं असतं. पाहुणी जेव्हा झोपलेली असते त्यावेळी तेथे ठेवलेल्या तांब्यातील पाण्यामुळे तिच्या हातावरील मेहंदी सगळी पुसली जाते. तर अधिराज म्हणतो, पाहुणे एवढं रडायचं काय त्यात? परत काढ की मेहंदी. तर पाहुणी म्हणते, शकुनाची मेहंदी होती, काही पण रंगली नाही राज. तुझं नाव पण पुसलं गेलं. तर पाहुणी रडत रडतच घरामध्ये जाते. तर आई म्हणते, आता अशा हाताने कशी काय बसणार ती हळदीला? त्यानंतर नित्या पाणी काढून घेऊन जात असते त्यावेळी तेथे अधिराज येतो. तर नित्या म्हणते, मला मदत करण्यासाठी आला आहेस ना इथे, पण काळजी करू नकोस, लग्नानंतर मी तुलाच करायला लावणार आहे. तर अधिराज म्हणतो, तुम्हाला सिरियसली काहीतरी विचारायला आलोय मी. तर नित्या म्हणते, मी पण सिरियसलीच सांगतीये. तर अधिराज म्हणतो, पाहुणीच्या हातावरची मेहंदी तुम्ही पुसून टाकली का? तर नित्या म्हणते, तुला काय वाटतं, माझ्या डोळ्यात बघून सांग. तर अधिराज म्हणतो, कोड्यात टाकू नका मला, जे विचारलंय त्याचं उत्तर द्या आणि खरं खरं सांगा. तर नित्या त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते, मी तुझी शपथ घेऊन सांगते, मी असं काहीही केलेलं नाहीये. तर अधिराज तेथून जायला लागतो. तर नित्या त्याला म्हणते, अधिराज तू मला बघितलं होतंस ना मी कुठे बसली होते ते, आणि पाहुणी कुठे झोपली होती ते. माझ्या हातावरची मेहंदी पण बघितली असणार. तुला तुझं नाव वाचून आनंद झाला असेल ना? आणि ती मेहंदी अधिराजला दाखवत म्हणते, यावरील नाव नीट वाच अधिराज, जयदीप. जयदीप आणि गौरीचं 2दा लग्न झालं. पहिल्या लग्नात त्यांना काही हौसमौज नाही करता आली, कारण जयदीपला अचानक भोल्यावर उभं राहावं लागलं. म्हणून माई दादांनी पुन्हा त्यांचं लग्न करायचं ठरवलं. तेव्हा सगळं साग्रसंगीत झालं. मेहंदी काढत असताना जयदीप तिथे आला. रेणुकाताईंनी तिला तिचे हात मागे लपवायला सांगितले. जयदीप सगळ्यांसमोर गौरीला मंगळसूत्र दाखवायला आला होता आणि त्या मंगळसूत्रात काय होतं माहितीये? मोरपीस. मोरपीस म्हणजे जयदीप आणि गौरीच्या प्रेमाचा साक्षीदार. मग हळद झाली. जयदीप तेव्हा किती उत्साहात होता माहितीये तुला? मंगलाष्टक चालू असताना अंतरपाटावरून वाकून वाकून गौरीला बघत होता. शेखर दादांना अंतरपाट खाली धरायला सांगत होता आणि शेवटी गौरीच्या नजरेला नजर भिडवलीच त्याने. किती प्रेम होतं जयदीपचं गौरीवर. आणि तर अधिराज बास असं म्हणतो, पुढं काही पण ऐकायचं नाही मला, आणि तेथून जातो. तर नित्या स्वतःशीच म्हणते, तू कितीही ऐकायचं नाही असं ठरवलं तरी तुला ऐकावंच लागेल, कारण तो जयदीप दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस. हे लग्न लागायच्या आधी तुला तुझा आधीचा जन्म आठवावाच लागेल. माई देवीच्या पाया पडत तिला म्हणत असते, आई, माझ्या गौरीच्या हातात लग्नाचा चुडा घातलास. तिच्या हातावरची मेहंदी बघून अधिराजसुद्धा विचारात पडला. आता जयदीपची उष्टी हळद तेवढी माझ्या गौरीला लागू देत, म्हणजे सगळं जुळून येईल बघ. आज हळद आहे, इथपर्यंत सगळं जुळवून आणलंस ग, इथून पुढे पण सगळं जुळवून आण. 7 जन्मांची गाठ आहे माझ्या जयदीप गौरीची. या जन्मात तुटू देऊ नकोस. सगळं तुझ्या हातात आहे बघ. दया कर, कृपा कर. घरी सगळी तयारी चालू असते त्यावेळी पाहुणी जयदीपसोबत बाहेरून येते आणि आईला तिचा हात दाखवत म्हणते, कशी दिसायली मेहंदी? तर आई म्हणते, झाक दिसत आहे. तर पाहुणी नित्याजवळ येऊन तिला म्हणते, माझ्या हातावरची मेहंदी बघून तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? आणि ती नित्याला मेहंदी दाखवत म्हणते, कशी वाटायली मेहंदी आणि त्यावरचं माझ्या नवऱ्याचं नाव, अधिराज, उठून दिसायलं ना? तर अधिराजची बहीण तिथे येऊन पाहुणीला म्हणते, बघ झाली ना मेहंदी काढून, उगच तू दंगा करत होतीस. तर आई म्हणते, जावा आता लवकर आणि आवरून घ्या. हळदीची तयारी चालू असते त्यावेळी तेथे शालिनी येते. शालिनी नित्याला शुक असं करून जवळ बोलावते आणि म्हणते, आज पाहुणीची हळद आहे. एक पाऊल पुढे टाकतीये पाहुणी.
अधिराजची उष्टी हळद पावणीला लागणार आहे आता. कसं वाटतंय? तर नित्या तिच्याकडे बघून फक्त स्माईल करते. आई अधिराजला घेऊन येते आणि म्हणते आला आला नवरदेव आला. आणि शालिनीला पाहून तर तिला आनंदच होतो. ती म्हणते मालकीनबाई अगदी वेळेवर आलात. तुम्ही चहा कॉफी काय घेणार? तर शालिनी म्हणते काही नको, तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा नाहीतर उशीर होईल. अधिराजला हळद लागत असताना नित्याच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं. एक एक करून सगळेजण अधिराजला हळद लावतात. आई हळद लावत असताना आईच्या डोळ्यात पाणी येतं तर अधिराज म्हणतो ए आईडे, सगळं तुझ्या मनासारखंच होतंय ना, मग डोळ्यातून का पाणी काढतेस? तर आई म्हणते राजा लय म्हणजे लय आनंद झालाय रे मला, म्हणून डोळे ओले झाले. तर अधिराज म्हणतो अगं मग हस की. हसतेस का? तुला पण हळद लावू मी. तर सगळे हसतात. तर अधिराजची बहीण म्हणते झालं का तुमचं? आता मला पण हळद लावायची आहे. तर आई म्हणते अगं भरपूर हळद आहे, लाव बाई, भरपूर हळद लाव, चांगलं गोरा कर. त्यानंतर ती हळद लावते तर नित्या आतमध्ये जाऊन रडत असते. तर राजमा आतमध्ये तिला समजावण्यासाठी येते. ती म्हणते आई नको ना गं त्रास करून घेऊस. तर नित्या म्हणते माझ्या नवऱ्याला तिकडे हळद लागतीये, त्रास तर होणारच ना. तूच अशी कच खाल्लीस तर आम्ही काय करायचं सांग बरं. तर नित्या म्हणते मला कसलंच टेन्शन नाहीये गं. अधिराज जर माझा होणार नसता तर नियतीने आम्हाला परत या जन्मात एकत्र आणलंच नसतं. पण जर आणलंय तर लग्न आमचंच होणार, यात मला काही शंका नाहीये. तर बाहेर अधिराज म्हणतो झालं का सगळ्यांचं, उठू का मी आता? तर आई म्हणते झालंय समद्यांचं, पण मालकीनबाई राहिल्यात की. आणि शालिनीला म्हणते मालकीनबाई लावताय ना व हळद अधिराजला? तर शालिनी म्हणते मी तर वाटच बघतीये, मला वाटलं तुम्ही मला विसरलात. तर आई म्हणते असं कसं विसरणार तुम्हाला, तुम्ही तर नवऱ्या मुलीकडच्या. नवऱ्या मुलाची उष्टी हळद नवरीकडं नेण्याचा मान तुमचाच आहे बरं का. तर शालिनी म्हणते हो चालेल ना. आई आतमध्ये येते आणि पाहुणीला पाहून म्हणते पाहुणे कसली गोड दिसतीयेस, माझी होणारी सून ती. आता होणाऱ्या नवऱ्याची उष्टी हळद यायलीये. आणि कोण आणतंय माहितीये का? मालकीनबाई, माहेरचं माणूस. तर आई पाहुणीला पाटावर बसवते. शालिनी अधिराजला हळद लावत असताना मनात विचार करते जयदीपचा हा चेहरा गौरीचा होणार नाही. मी जोवर आहे तोपर्यंत जरी हे नुसते जयदीप गौरीचे चेहरे असले तरी त्यांना एकत्र येऊ देणार नाही, या जन्मात काय कुठल्याही जन्मात. त्यानंतर शालिनी अधिराजची उष्टी हळद पाहुणीला घेऊन जात असताना नित्या आणि शालिनीचा एकमेकांना धक्का लागतो आणि नित्या पडणार तेवढ्यात अधिराज येऊन तिला धरतो आणि अधिराजची उष्टी हळद सुद्धा नित्याला लागते. हे पाहून शालिनीला तर धक्काच बसतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे एक माणूस येऊन अधिराजला सांगतो नित्या मॅडमला घेऊन गेलेत. ज्या माणसांनी नित्या मॅडमला आणलं होतं ते म्हणतात उद्या लग्न लागेपर्यंतच सांभाळायचं आहे हिला, तोपर्यंत नीट पहारा ठेवा. इकडे अधिराज नित्याला शोधण्यासाठीच जात असतो. त्यावेळी आई त्याला अडवते आणि म्हणते वेडा आहेस का? तर अधिराज म्हणतो आई मला जावं लागेल. तर आई म्हणते राजा तुला हळदीच्या अंगानं बाहेर जाता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं, अधिराज नित्याला शोधायला जाईल का? कमेंट करून नक्की सांगा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.